नमस्कार मंडळी, मराठी हव्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गणगण गणात बोते. भगवान विष्णूला समर्पित अनेक उपवास आणि सणांपैकी मार्गशीर्ष महिन्यातील उत्पन्ना एकादशीचा उपवास यापैकीच एक आहे. धार्मिक शास्त्रानुसार एकादशीच्या व्रताची सुरुवात उत्पन्ना एकादशीपासूनच झाली होती. त्यामुळे या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या एकादशी व्रताच्या प्रभावामुळे मनुष्याला सर्व सांसारिक सुखांचा उपभोग होऊन शेवटी मोक्ष प्राप्त होतो. त्याची सर्व पापे नष्ट होतात, त्याचे सर्व संकट नाहीसे होतात. ज्यांना एकादशीचे व्रत करायचे आहे आणि प्रथमच जे एकादशीचे व्रत सुरू करत आहेत त्यांच्यासाठी उत्पन्ना एकादशी अतिशय शुभ आहे. यावेळी उत्पन्ना एकादशी व्रताच्या तिथीबाबत बराच गोंधळ आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की उत्पन्ना एकादशीचे व्रत कधी ठेवावे, एकादशीचे व्रत कधी करावे, या दिवशी कोणते नियम पाळावेत. एकादशीच्या तिथीनुसार यावेळी 8 डिसेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी दशमी तिथीसह एकादशी असेल आणि शनिवारी 9 डिसेंबरला द्वादशी तिथीसह एकादशी असेल. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की दशमी तिथीसह एकादशी असल्याने या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य या एकादशीचा उपवास करू शकतात. परंतु द्वादशी तिथी एकादशीला वैष्णव पंथाशी संबंधित किंवा इस्कॉनशी संबंधित सर्व लोक उपवास करू शकतात. आपल्यासाठी कोणत्या तारखेला उपवास करणे चांगले आहे याबद्दल जर आपण बोललो तर शनिवार 9 डिसेंबर रोजी उपवास करणे चांगले राहील. अनेक वेळा लोक एकादशीचे व्रत तर ठेवतात पण त्यांना पारणा मुहूर्ताची माहिती नसते. एकादशी व्रताच्या नियमानुसार पारण नेहमी शुभ मुहूर्तावर करावे. पारणाच्या वेळी हरिवासाची वेळ नसावी आणि पारण करण्याची उत्तम वेळ सकाळी सूर्योदयानंतर 1 ते 2 तास मानली जाते. परंतु अनेक वेळा पहाटेच्या वेळी हरिवासाची वेळ असते आणि मग अशा परिस्थितीमध्ये एकादशीचा उपवास मोडला जाऊ शकत नाही. तर मग अशा परिस्थितीत हरिवासाची वेळ संपल्यानंतर उपवास मोडला जातो आणि त्यामुळे मग एकादशीचा उपवास मोडायला दुपार होते आणि उपवासाचा कालावधी जो आहे मग तो खूप मोठा होऊन जातो. त्यामुळे तुम्हाला व्रत पाळण्यास काही अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही नेहमी तिथी लक्षात ठेवावी आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर उपवास सोडला पाहिजे. यावेळी एकादशीची तिथी शुक्रवार 8 डिसेंबर रोजी सकाळी 5:07 सुरू होईल आणि शनिवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 6:31 संपेल. त्यानंतर द्वादशी तिथी शनिवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 6:32 सुरू होईल आणि रविवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 7:13 समाप्त होईल. एकादशी 9 डिसेंबर रोजी सूर्योदयापूर्वी शनिवारी सकाळी असेल म्हणून ही तिथी उपवासासाठी सर्वोत्तम आहे. आता जर आपण एकादशीचा उपवास दशमी तिथीला ठेवत असू म्हणजे 8 डिसेंबरला जर आपण उपवास ठेवत असू तर 9 डिसेंबर रोजी त्याचे पारण आपल्याला करावे लागेल. तर त्या दिवशी पारणाची वेळ असेल दुपारी 1:05 पासून ते 2:30 लक्षात ठेवा की 9 डिसेंबर रोजी सकाळी उपवास सोडण्यासाठी शुभ मुहूर्त नाही, कारण त्या दरम्यान हरिवासाची वेळ असणार आहे. आणि जे दुसऱ्या दिवशी म्हणजे दुजी एकादशीला उपवास करतील त्यांच्यासाठी पारणाचा शुभ मुहूर्त असणार आहे 10 डिसेंबर रोजी सकाळी 7:02 पासून ते 7:13 आणि एकादशीचे व्रत संपेपर्यंत तुम्ही चहा, फळे किंवा कोणत्याही प्रकारचे अन्न घेऊ शकत नाही. पारणानंतरच अन्न किंवा फळांचे सेवन करावे. आपण ज्या दिवशी एकादशी पाळू त्या दिवशी आपल्याला काही नियमांचे देखील पालन करावे लागेल. 1 दिवस आधी तुळशीची पाने तोडून ठेवावी लागतील, कारण एकादशीची तिथी 2 दिवस असणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्याला दशमीच्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवावी लागतील. तुळशीची पाने 1 आठवडा शिळी मानली जात नाहीत. त्यामुळे तुम्ही ही पानं रोज स्वच्छ धुवून भगवान विष्णूला अर्पण करू शकता. उत्पन्ना एकादशीचा उपवास सकाळपासून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चालतो आणि या एकादशीला म्हणजेच या व्रताला तांदूळ सेवन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदूळ सेवन करायचे नाही आहे. एकादशी व्रत सुरू करण्या अगोदर तुम्ही किती व्रत करणार आहात, की वर्षभरामध्ये ज्या एकादशी येणार आहेत त्या सर्व एकादशी व्रत तुम्ही करणार आहात, की फक्त शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी तुम्ही करणार आहात, किंवा वर्षामध्ये ज्या कुठल्या महत्त्वाच्या एकादशी येत असतील ते व्रत तुम्ही करणार आहात, याचा संकल्प तुम्हाला अगोदरच घ्यावा लागेल आणि मगच तुम्हाला एकादशी व्रत करायला सुरुवात करावी लागेल. लक्षात असू द्या, संकल्प घेऊन केलेले जे उपवास असतात त्याचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. आणि तुम्ही एकादशीचा उपवास केला की मग द्वादशी तिथीला आपल्या यथाशक्तीनुसार ब्राह्मणांना दान देऊन मगच उपवास सोडावा. तेव्हाच या उपवासाला
पूर्णत्व प्राप्त होते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.